हॅलो एव्हरीवन, आज आम्ही दिवसभर काय काय करणार आहे आणि म्हणजे कुठे कुठे जाणार आहे, काय केलं आज दिवसभर, तर ते मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवते आहे. तर व्हिडिओ जो आहे तर तो स्किप न करता व्यवस्थित मस्त पूर्ण बघा. तर व्हिडिओ कसा वाटला मला लास्टला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ थोडा पण चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक पण करा आणि चॅनलला सबस्क्राईब करण्याचं विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. तर आज आम्ही उठलो, थोडंसं लेटच झालं होतं कारण की थकलो होतो कालच्या प्रवासात. कारण की परवा दिवशी पण कोल्हापुरात होतं तिथे, त्या दिवशी पण प्रवास झाला. तर आज थोडंसं लेट उठलो आणि उठल्याच्या नंतर जेवण म्हणजे फ्रेश वगैरे झालो आणि जेवण करायला गेलो. जेवणामध्ये पण खूप सारे प्रकार होते, भरपूर असं खाल्लं. त्याच्यानंतर मग आम्ही जेवण वगैरे केलं आणि त्याच्यानंतर थोडी सायकलिंग केली, थोडं शक्तीला पण खेळवलं आणि त्याच्यानंतर मग नंतर आम्ही काय केलं, रूमवर गेल्याच्यानंतर थोडासा आराम केला आणि 4 वाजता बाहेर पडलो. परत 4 वाजता बाहेर पडलो तर मग पहिले आम्ही ठरवलं की पहिले आपण समुद्र म्हणजे बीचवर जाऊ आणि थोडंसं तिथे म्हणजे पाण्यामध्ये तर नव्हतं जायचं कारण की पाणी म्हणजे ते कसं तो खूप चिकट पाणी म्हणजे जेव्हा आपण पाण्यामध्ये जातो आणि बाहेर निघतो ना खूप असं अंग जे आहे तर ते चिकट होतं, तर नकोसं वाटत होतं पाण्यामध्ये जायला. पण मुलं गेले होते पाण्यामध्ये. तर त्याच्यानंतर आम्ही म्हणजे बीचवर थोडंसं इकडे तिकडे व्हिडिओ वगैरे काढले, काही फोटो काढले आणि मस्त एन्जॉय केलं. आणि इथे बघू शकता मनू जो आहे तो फुल एन्जॉय करतो आहे पाण्यामध्ये. पण थोडंफार जाऊ दिलं त्याला, जास्त आम्ही काही पाण्यामध्ये जाऊ दिलं नाही. आणि त्याच्यानंतर जसं मी सांगितले फोटो काढले, भरपूर व्हिडिओ काढले आणि त्याच्यानंतर काय केलं आम्ही की तसंच म्हणजे कपडे वगैरे चेंज केले. तिकडे चेंजिंग रूम पण होती तर कपडे आम्ही बॅगमध्येच घेऊन आलो होतो. तर तिथेच म्हणजे
जो स्विमिंग पूल आहे तर तिथेच चेंजिंग रूम होतं, तर तिथे कपडे वगैरे चेंज केले आणि लगेच स्विमिंग पूलमध्ये गेलो. आणि त्याच्यानंतर मग म्हणजे थोडंफार एन्जॉय केलं मस्त स्विमिंगमध्ये. थोडंफार नाही, भरपूर वेळ थांबलो होतो आम्ही स्विमिंग पूलमध्ये, कारण की मनूचं मनच भरत नव्हतं, त्याला खेळावंसंच वाटत होतं. आणि तसंही आम्ही म्हणजे बीचवरच भरपूर वेळ गेला होता आमचा. आणि लगेच म्हणजे तिथे 1-1.5 तास थांबलो आम्ही स्विमिंग पूलमध्ये. आणि त्याच्यानंतर लगेच अंधार झाला. त्याच्यानंतर मग आम्ही काय केलं म्हणजे थोडं परत बीचवर गेलो, थोडा सनसेट बघायचा होता आणि बघितला. त्याच्यानंतर मग रूमवर गेल्याच्यानंतर फ्रेश वगैरे झालो, चांगलं फ्रेश झालो, चहा घेतली आणि परत मग इकडे बाहेर आलो होतो. बोट दाबून चालते ती. मॅचिंग झालंय तुम्ही दोघं जण. मना राहिला तसं. कसं वाटतंय म्हणू? खूप चांगलं की चांगलं. ओ माय गॉड, थँक्यू. फ्रेश वगैरे झालो. त्याच्यानंतर मग भरपूर वेळ झाला होता आणि जेवणाची वेळ पण झाली होती, तर म्हटलं पहिले जेवण करून घेऊया आणि त्याच्यानंतर बाकी नंतर बघूया. तर संध्याकाळच्या जेवणामध्ये पण खूप सारे प्रकार होते. कसं आहे की खूप जास्त प्रकार असले ना जेवणामध्ये तर जेवण असं व्यवस्थित होतच नाही, म्हणजे काय खावं तेच समजत नाही. तर भरपूर असे प्रकार होते खाण्यामध्ये, तर खूप एन्जॉय केलं.
मग आम्ही सरळ जेवण वगैरे केलं आणि सरळ रूमवर निघून गेलो, कारण की खूप वेळ झाला होता, दिवसभर खूप थकलो होतो आणि उद्या निघायचं पण होतं, म्हणजे उद्या जायचं पण आहे. तर उद्याचा पण मी व्हिडिओ टाकणार आहे, तर तो पण तुम्ही नक्की बघा, कारण की उद्याच्या व्हिडिओमध्ये पण खूप छान छान असे व्ह्यू वगैरे मी तुम्हाला दाखवणार आहे. तर नक्की तो पण व्हिडिओ तुम्ही बघा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. थँक्यू. बाय.